नाहीत। अतिशय आमच्या पुण्यामध्ये शिवसैनिकांचा उत्साह खूप मोठा आहे आणि ते प्रेमाचा उत्सव आहे। आता नीलमताई शिष्टमंडळाने सगळ्यांनी आपले माननीय सभापती नीलमताईंशी चर्चा केली सगळ्यांनी। ताईंनी अगदी त्यांच्या मनाचं समाधान केलेलं आहे। चर्चा चांगली प्रमाणात झालेली आहे। त्यांच्या जे मीडियावरती कोण पसरवतो त्याच्यावरती त्यांचा गैरसमज होता, तो गैरसमज त्यांचा गेलेला आहे। आणि ताईंनी म्हणजे शिवसैनिकाच्या पाठीमागे नेहमीच शिंदेसाहेब नीलमताई सगळे आहे। फक्त माझं एवढं सांगायचं होतं की जे मीडियावरती हे करतात त्याच्यावर आधारावरती हे लोक आले होते शिवसैनिक। एक तास मीटिंगला होते आणि आल्यानंतर चर्चा झाली। चर्चेमध्ये परत म्हणले की वेट अँड वॉच, जैसे ते आहे, 2 दिवस जसे ते तसे म्हणजे ताईंनी तेच प्रस्ताववरती पाठवलेला आहे। आज मीटिंग आहे त्या विषयावरती आणि त्याच्यावरती पुढे काय होणार आहे 1-2 तासात तुम्हाला सगळ्यांना कळेल। त्यावेळेस मीडियासमोर मी पण येणार आहे, ताई पण येणार आहे, आमचे निलेश भाऊ आम्ही सगळेच येणार आहे। कारण की हा जे सगळ्यांचं कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे प्रत्येक भागामध्ये, त्यांना सगळ्यांना इच्छा आहे लढवायची। ताईंनी चर्चा कार्यकर्त्यांची हे सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही थांबा, आपला अंतिम निर्णय शिंदेसाहेब असतात आणि तो अंतिम निर्णयाचं काय आहे तो माझ्या साहेबांशी पण चर्चा झालेली आहे, काय विषय होता त्याच्यावरती आपण नक्कीच पुढे बोलूया। विषय असा आहे की 30 तारीख ही लास्ट आहे। 30 तारीख ही लास्ट आहे, त्यामुळे आमचे शिवसैनिक हे सगळे आज आमचा कुटुंबाचा विषय आहे, त्यासाठी ताईंना भेट घेण्यासाठी आले होते। आक्रोश नक्कीच आहे की सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये 41 प्रभागामध्ये त्यांनी तयारी केलेली आहे। आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की जे काय फक्त हवेत ऐकतो 10 ते 15 जागा सन्मानजनक म्हणजे याचा 35 ते 40 जागा जे शिवसैनिक माननीय शिंदे साहेबांबरोबर आले त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका सर्वसामान्य शिवसैनिकांची आहे। माझी देखील आहे, ताईंची देखील आहे, सर्व पदाधिकाऱ्यांची, सर्व आमच्या नेत्यांची आहे। परंतु आता काय झालं हे सगळं हवेत चाललेलं आहे। अधिकृत आमच्या देखील पदांची अजून घोषणा झाली नाही की आम्हाला तिकीट मिळाले म्हणून, त्यामुळे आम्ही त्यासाठी चालू आहे। निश्चितच या ठिकाणी न्याय मिळेल, सर्व शिवसैनिकांना न्याय मिळेल। सन्मानपूर्वक जागा नाही मिळाल्या तर या ठिकाणी 41 प्रभागामध्ये शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांची यादी तयार झालेली आहे। ताई आता शिंदे साहेबांशी बोलतील। आम्ही 60 जागेचा प्रस्ताव पाठवला तसा 60 नाही ना, युती राहणार का नाही राहणार, युती राहील का नाही राहील, आम्हाला शिवसैनिकांना न्याय मिळणार। 40 जागा मिळाल्या तर युती या ठिकाणी राहील, त्याच्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील आणि सर्वसामान्य शिवसेने 41 प्रभागावर आमची तयारी झालेली आहे। किती 41 लढणार का तेवढ्या आहे ना, मग हे शिवसेना आंदोलन करत नाही, ते मागणी करायला आलेले आहे, कुटुंब आहे, बाळा रडला, सगळ्यांशी संपर्क आहे नेहमी सगळ्यांशी। काय झालंय दिवस जवळ आले, आज 26 तारीख आहे, 30 तारीख लास्ट आहे। 4 दिवसामध्ये ह्या सगळ्या एनओसी घ्यायच्यात, फॉर्म भरायचे, त्यासाठी शिवसैनिकांना वेळ पाहिजे। आणि अजून ह्या दोन्ही पक्षांची युती आमच्या डिक्लेअर होत नाहीये। भाजपची नाही झाली, मुंबईची नाही झाली, ठाण्याची नाही झाली, कुठल्या गोष्टी नाही झाली। आरोप केलेले आहेत नीलमताई, नाना भानगरे आणि शिवसेना यांच्यावरती, हे तिघच आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेत आहेत। मुलाखती झाल्यात, 350 पेक्षा जास्त इच्छुक या ठिकाणी आमचे आलेत। मुलाखती झाल्यानंतर सगळ्यांचा कार्यावल इथं आला, फेकून दिलं म्हणतात ते कार्य, अहवाल फेकून दिले, पक्ष कमर्शियल असता, पक्ष सर्वसामान्य शिवसेना या ठिकाणी नाही मिळायची। मला माहिती आहे शिंदे साहेब नेहमी म्हणतात देणे वाली बँक आहे, देणे वाली बँक आहे। शिंदे साहेबांनी आरोप नाही केला। अपक्ष पूर्व जर जागा नाही मिळाला तर 41 प्रभागावर शिवसैनिक लढतील। युती देशात आहे, राज्यात आहे, स्थानिक स्वराज्यात युती होईल अशी आमच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे। परंतु जर शिवसैनिकांना नाही मिळाला तर 41 प्रभागावर शिवसेने लढतील, त्याची आता आम्ही यादी मागवली आहे। चर्चा झाल्यानंतर तुमचे कार्यकर्ते रागारागाने निघून गेले, म्हणजे वेट अँड वॉच माझे काही म्हणजे सकारात्मक चर्चा ताई सोबत झाली, तुम्ही त्यांना घेऊन गेले शिष्टमंडळ म्हणून सकारात्मक। हे आमचं कुटुंब आहे, हे आमचं कुटुंब आहे, नाराजी व्यक्ती आमच्याच लोकांना आणि आता